हाय फ्रेंड्स, घर आणि टीमध्ये आज आपण पापडापासून एक छान चटपटीत आणि नवीन अशी रेसिपी बनवणार आहोत। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी एका बाउलमध्ये मी 4 ते 5 उकडलेले बटाटे घेतलेत। हे बटाटे काट्या चमच्याने व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे। आता बटाटे छान कुस्करून झाले की याच्यात आपल्याला एक छोटा कांदा बारीक चिरून घालायचा आहे। त्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घातलाय। आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। त्यानंतर आवडीनुसार लाल तिखट, हळद, थोडंसं जिरं घातलंय, चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि थोडासा चाट मसाला घालायचा आहे। आता हे सगळं आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपीज बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी ज्या नवीन रेसिपी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये मिळेल। तर आता हे सारण आपलं तयार झालंय। यानंतर एका बाउलमध्ये मी 2 ते 3 चमचे मैदा घेतलाय। मैद्यात थोडंसं पाणी घालायचं आणि त्याची आपल्याला घट्ट अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। यानंतर एका ताटलीत थोडंसं पाणी घ्यायचं, एक साधारण अर्धा ग्लास आपल्याला पाणी घ्यायचंय। आणि ह्या पाण्यात आपल्याला उडदाचा पापड ह्याप्रमाणे बुडवून ठेवायचा आहे। तर फक्त 1 मिनिट लागतो हा पापड व्यवस्थित भिजायला। तर ह्याप्रमाणे हा पापड आता भिजून झालाय। तो एका डिश मध्ये घेतलाय। आता ह्या पापडावर आपण जे सारण बनवलंय ते टाकायचंय। तर इथे मी 1 ते 1.5 चमचा सारण भरलंय। पापडाच्या आकारानुसार तुम्ही हे सारण भरू शकतात। आता पापडाच्या सगळ्या बाजूने आपल्याला आपण जो मैद्याचा घोळ तयार केलाय तो लावून घ्यायचा आहे। आणि मी करते त्याप्रमाणे पापड दोन्ही बाजूंनी व्यवस्थित मधोमध असं फोल्ड करून घ्यायचं आहे। सारण पूर्ण व्यवस्थित कव्हर व्हायला पाहिजे। पुन्हा थोडासा मैद्याचा घोळ लावायचा आणि आता पापडाच्या ज्या दोन्ही बाजू शिल्लक राहिल्या त्या पण आपल्याला ह्याप्रमाणे दुमडून घ्यायच्या आहेत किंवा व्यवस्थित मधोमध अशा फोल्ड करून घ्यायच्या आहेत। अगदी सावकाश करायचं आणि हे अगदी व्यवस्थित चिटकायला पाहिजे।
मैद्याची पेस्ट लावल्यामुळे हे अगदी छान चिटकतं। तर ह्याप्रमाणे छान प्रेस करून आपल्याला हे व्यवस्थित चिटकवून घ्यायचं आहे। आता तेल गरम झालं की आपण जे पापडाचा छान समोसा बनवला आहे तर तो ह्याप्रमाणे तेलात तळून घ्यायचा आहे। मध्यम आचेवर तळायचा, कारण उडदाचा पापड बारीक असतो तर तो लगेच करपतो। तर ह्याप्रमाणे इथे आपले पापडाचे छान इन्स्टंट समोसे तयार झाले। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा, आणि जर तुम्हाला अजून काही नवीन रेसिपी बघायची असेल तर ती पण मला जरूर कळवा। पुन्हा भेटू पुढची रेसिपी घेऊन।